आघाडीच्या माध्यमातून तुमच्या माझ्यासारखे सर्वांचे बहुजनांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी ह्या ताईंना सर्वसामान्य कुटुंबात उमेदवारी दिलेली आहे। समोरून जो तुमचा उमेदवार आहे ते तुम्हाला माहित आहे का कोण आहे? मला ग्रामस्थांना इथे विचारायचं की समोरचा पंचायत समिती गणाचा इथला जो उमेदवार आहे तो तुमच्या परिचयाचा आहे का? आणि उमेदवार ओळखीचा नसलं तर काय अवस्था होती तुम्हाला मला चांगलं माहिती आहे। त्यामुळे तरुण लोकांना मला विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला आपल्या हक्काच्या माणसाच्या पाठीमागे उभा राहण्याची गरज आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रणालीताई शेंडगे यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी तर करणार आहातच, पण दुसरी महत्त्वाची सूचना अशी आहे की गावातून बूथ ला काम करत असताना तरुण सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपलं मतदान करतो त्याचबरोबर आपल्या गावातील मतदान बाहेर काढून ज्येष्ठांचं मतदान करून घेण्यापर्यंतची भूमिका बजावणं तुमची गरज आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मशीन एकच असणार आहे। बऱ्याच लोकांमध्ये म्हणजे भ्रम आहे, संभ्रम आहे की मशीन बदलून आहेत, पण असं नाहीये, मशीन एकच आहे। एका वरती जिल्हा परिषद आणि खाली पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवारांची यादी असणार आहे। त्या मशीनवरती आपल्याला फक्त एकच चिन्ह बघायचंय, रिक्षा, आणि रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून येणाऱ्या 7 तारखेला ताईच्या पाठीमागं तुमच्या आशीर्वाद रूपी मताचा आशीर्वाद देण्याचं काम करायचं आहे। या आधी तुम्ही आमच्या परिवारावरती म्हणजे भालके परिवारावरती भरभरून प्रेम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर देखील आपल्या परिवारातील एक लेख